मित्रांनो, आजच्या आपल्या थीम आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर संगणक शाप की वरदान हा वादविवाद चालत असताना एक चाणाक्ष चक्षू आणि यशस्वी उद्योजकाने असं ठरवलं की आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग या क्षेत्रामध्ये करायला हवा. तर भारतातील पहिला AI बेस्ड ॲग्रो प्रोजेक्ट बारामती येथे साकार करण्यात आला. तर असे सकाळ मीडियाचे अध्यक्ष तथा विद्यार्थी सहाय्यक समितीचे अध्यक्ष माननीय पद्मश्री प्रतापरावजी गोविंदरावजी पवार सर यांना मी विनंती करतो की सरांनी आम्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. सन्माननीय व्यासपीठ आणि विद्यार्थी मित्रांनो, आता ज्योतिताई आणि तुषार रंजनकरांनी खूप चांगला आढावा घेतलेला आहे. तर माझ्या डोक्यात जे विचार होते तर ते नेहमी त्यांनी आधीच मांडलेले आहेत. त्यामुळे काय बोलावं हा मला प्रश्न पडला होता. तर आताच तुषारने सांगितले की सांघिक नेतृत्व आहे. सातत्याने समितीमुळे हा विचार करतो की आजची उद्याचं काय, उद्याचा भारत कसा असेल, उद्याची अपोजिट काय असेल, उद्याचे प्रॉब्लेम्स काय असू शकतील आणि त्याला विद्यार्थ्यांना आपण त्यासाठी कसं तयार करायचं हा विचार सातत्याने गेली 50 वर्ष 60 वर्ष चालू आहे. त्याच्यातून काही जे गोष्टी इव्हॉल्व झाल्या त्याच्या 1-2 गोष्टीचा मी थोडक्यात परामर्श घेतो की हे का केलं म्हणून. उद्योजकतामध्ये सातत्यात दिसतं आहे की AI की ह्याच्यामुळे जशी संधी आहे तसे लोकांना भीती वाटते किंवा नोकऱ्या मिळतील का, यामधून नोकऱ्या जातील. जसं कॉम्प्युटर जेव्हा इथं आला तेव्हा मला आठवतं आहे की वसंतदादा पाटील म्हणाले मी काठीने कॉम्प्युटर फोडेन म्हणून. तो आज कॉम्प्युटरमुळे किंवा सॉफ्टवेअरमुळे आपल्या प्रचंड इकॉनॉमी निर्माण झालेली आहे. पण ते अज्ञान होतं आणि त्याच्यातनं काय संधी आहे हे लोकांना माहिती नव्हतं. AIचं तसंच आहे. AIचा वापर कसं करायचा हा तुमचा प्रश्न आहे आणि त्याच्या बेसिसवर तुम्हाला प्रचंड संधी असू शकते. हे जेव्हा माझ्या मित्रांच्यामुळे ध्यानात आलं त्या बारामतीमध्ये हा आपण AIचा शेतीमध्ये प्रयोग केला की जो जगात फारसा कोणी केलेला नव्हता. कारण शेती भारतात तर दुय्यमच गोष्ट आहे की तिय्यम गोष्ट आहे. तर शेतीसारख्या ठिकाणीसुद्धा क्रांती होऊ शकते AIमधनं आणि शेतकऱ्याला AIचं ज्ञान असायची गरज नाही. तुम्ही जसं मोबाईल वापरता तर मोबाईलच्या मध्ये डिझाईनमध्ये काय आहे, चिप्समध्ये काय आहे त्याचं तुम्हाला काय घेणं नाही. तुम्हाला फक्त फोन करता आला पाहिजे, फोन घेता आला पाहिजे. तसंच येते मोबाईलवरची सगळी माहिती येते, शेतकऱ्याला सूचना मिळतात, तो ते अडॉप्ट करतो आणि त्याच्यामध्ये त्याच्या उत्पन्नामध्ये प्रचंड वाढ होते. दुप्पट तिप्पट चौपट उत्पन्नाचं वाढण्याचे उदाहरणं आता स्पष्ट झाली आहेत. त्यामुळे त्याला आता मान्यता मिळत गेली आहे. मग आता हा असा मी विचार केला की इथे आपल्याकडे 1380-1400 विद्यार्थी जवळपास आहेत, ते सगळे खेड्यातले आहेत. तर त्यांना कुठल्या गोष्टींचा परिचय व्हायला पाहिजे की स्वतः व्यक्ती म्हणून किंवा त्यांचे कुटुंब म्हणून किंवा त्यांचं खेडं म्हणून अशा अर्थी आपल्याला काही करता आलं तर म्हणून आपण हा अर्धा-पाऊण एकर जिथे जागा आहे इथे एक प्रयोग करतो आहोत की हे AIचं ज्ञान, मॉडर्न टेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर कशी वापरायची आणि त्यातनं उत्पन्न मिळालं पाहिजे. मी गमतीने नेहमी सांगतो, मी बिट्स पिल्यांचा विद्यार्थी असल्यामुळे मी निम्मा मारवाडी आहे. मी पहिल्यांदा हिशोब करतो की हे केल्यामुळे खर्च होता फायदा किती होईल आणि तरच मी त्या व्यवसायामध्ये की त्या गोष्टीमध्ये पडतो. त्यामुळे इकॉनॉमिक्स हे कधी विसरत नाही. सोशली काम करणं वेगळं आणि इकॉनॉमिक्स ही गोष्ट वेगळी आहे. हा व्यवसाय आहे. त्यामुळं या स्किल्समध्ये शेतीमध्ये आपल्याला असं दाखवायचं आहे मुलांना की तुम्ही भांडवल घालून बँकेचं प्रपोजल घेऊन तुम्हाला एकरी कमीत कमी 1 ते 2.5 लाख रुपये मिळाले पाहिजेत. हा बारामतीमध्ये प्रयोग चालू आहे. तो ऊसाच्या बाबतीत जवळपास यशस्वी झालेला आहे. मी तुम्हाला सांगायला हरकत नाही आहे की जो ऊस साधारणपणे 35 ते 38 टन ॲव्हरेज आहे महाराष्ट्रातलं, त्याच शेतकऱ्यांनी 120 टनापर्यंत ऊस सहज काढलेला आहे. आणि त्याचं माझ्याकडे पत्र आहेत, फोन आहेत की साहेब आम्हाला आश्चर्य वाटतं की हे कसं शक्य झालं म्हणून. आम्ही इतकी वर्ष 50-40 वर्ष शेती करतो आहे, हे कसं शक्य झालं. तर त्यात फक्त ज्ञानाचा इनपुट दिलेला आहे, बाकी काही फरक केलेला नाही आहे. आणि ते अडॉप्टेबल आहे. त्याची टेक्नॉलॉजी डेव्हलप केली ती गोष्ट सोडून दे. जसं मोबाईल फोन आहे, मोबाईल डेव्हलप केलं गेलं आहे पण वापरायचं आपल्याला समजू शकतं. त्याच पद्धतीने या AIमध्ये
तुम्ही जे खर्च कराल किंवा तुम्ही जे तंत्रज्ञान वापराल त्यातनं तुम्हाला फायदा होईल ही पहिली गोष्ट आपण ध्यानात घेतलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा उत्कर्ष हा त्यातला मुख्य संदर्भ आहे आणि त्यातनं अनेक पुढे गोष्टी निर्माण होतील, चांगल्या होतील. म्हणजे माझ्या दृष्टीने जर हे आपण भारतभर जर हे वापरलं गेलं तर आपण जगाला खायला घालू. एक नंबर 2, त्याच्यातून जे अन्नधान्य किंवा फळबागा उत्पन्न होईल त्यातनं प्रोसेस फूड करणं ही फार मोठी संधी होऊ शकेल आपल्याला, कारण ते सगळं विकलं जाणार नाही आहे. अशा अनेक त्याच्या गोष्टी आहेत, पॅकेजिंग आहे, बऱ्याच गोष्टी त्यातनं निर्माण होऊ शकतील. ही त्याच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या टेक्नॉलॉजीज आहेत, त्याच्याबद्दल आपण नंतर विचार करूया. दुसरी गोष्ट अशी की AI लॅब म्हणजे काय प्रकार आहे. जसं बारामतीमध्ये आम्ही ते इंडस्ट्री 4 लॅब उभी केली, इथे सुनील चोरे आहे. तर तशी एक लॅब इथे आपल्या समितीमध्ये पण उभी करा अशी माझी इच्छा आहे. आणि त्याच्यातनं मुलांना रोबोटिक्स म्हणजे काय आहे, तो कसा वापरायचा, ते 3D प्रिंटर म्हणजे काय प्रकार असतो, ह्याच्याबद्दलची जे उत्सुकता आहे किंवा अज्ञान आहे, तर इथे बारामतीमध्ये माझ्या ध्यानात आहे की शाळेतली मुलंसुद्धा अतिशय पटकन शिकतात मराठी मीडियममधली. तर त्याचं एक प्रतीक इथं असावं, या 1400 मुलांना ते त्याचं समज व्हावी. त्यामुळं AI हे इन्स्ट्रुमेंटेशनची लॅब, रोबोटिक्स किंवा 3D प्रिंटर वगैरे हे एक, आणि आधुनिक शेती हा 2. आणि हे दोन्ही गोष्टीचं सहजतेने मुलांना, विद्यार्थ्यांना वापरता यायला पाहिजे, की त्यांची जाणीव त्याला निर्माण व्हावी आणि त्यातनं त्याचा वापर करू शकले पाहिजेत, हा ह्याच्या मागचा उद्देश आहे. त्यामुळं इथून म्हणजे नवीन बाकीच्या रुटीन गोष्टी त्या चाललेल्या आहेतच, त्या चालतील. सातत्याने आपण विद्यार्थ्यांना आणि काय देता येईल का, नवीन काय देता येईल का, नवीन दृष्टी देता येईल का, हा प्रयत्न करतो आणि करत राहू. आणि त्याच्याबरोबर हे जे आमच्या लोकांनी जे या औद्योगिक क्षेत्रामध्ये कष्ट घेतलेले आहेत, प्रयत्न करत आहेत आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आहे, हाही माझ्याशी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण थोडंसं एक बाळकडू लागतं, मार्गदर्शन लागतं. माझी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला मी सांगतो. म्हणजे तुम्हाला माझं बालपण माहिती नसेल, पण ज्यांना माहीत नाही, बहुतेकांना माहीत नाही असं समजून मी सांगतो. हे माझी आई म्हणजे आमच्या घरातल्या प्रत्येकाला घरातला भाजीपाला, केळी, मिरच्या काय असेल ते विकावं लागायचं बाजारामध्ये. बाजारातील आठवड्याचा बाजार असायचा. तर ह्याच्याचा उद्देश असा असायचा की जी जबाबदारी दिली आहे ती पार पाड, अकाउंट्स आण आणि पैशाचा हिशोब दे. वय वर्ष 10 तिथपासून हे सुरुवात व्हायची. त्याच्या आधी किराणा माल आणणं, अंकन वगैरे हे कामं करावं लागायची. त्यामुळं सतत एक्सपोजर टू सोसायटी, टेक युअर डिसिजन्स, फेस द सिच्युएशन, हे आमचं बाळकडू होतं. तर भाजीपाला विकताना माझी आई धूर्त होती. तिने सांगायची, सुरुवातीला थोडंसं मटेरियल द्यायची, विकलं व्यवस्थित, मग म्हणजे ह्याला जमतं आहे, मग थोडंसं आणखी वाढून दे, आणखी वाढून दे, असं करत एका स्टेजला मला ते पोचायला त्यांनी मदत करायची. मग त्यांनी मला पुढचा धडा दिला, जो आयुष्यावर विसरलो नाही, की भाजीपाला विकतोयस वगैरे सगळ्या गोष्टी करतोयस, बायका येतात का रे तुझ्याकडे माल घ्यायला? म्हणलं हो येतात. घासाघीस करत असतील? म्हणजे फार बेकार बायका. सगळ्यात घासाघीस करणाऱ्या व्यक्ती म्हणजे बायका असतात आणि त्यांच्यावर डील करणं फार अवघड जातं. म्हणजे असं कर, आज त्या मिरच्या घेऊन चालला आहे, केळी घेऊन चालला आहे, आणखी काही भाज्या होतात. तर मिरची बाईंनी माहिती की ते तराजूमध्ये द्यायची अर्धा किलो, त्यात मिरची हे टाक आणि त्या बाईंना दाखवायचं की बरोबर आहे ना, भाव निगोशिएट झाला आहे, क्वांटिटी बरोबर आहे, बॅलन्स झालेला आहे. तिने होय म्हटलं, 1-2-4 मिरच्या त्यात टाक आणि कोथिंबीरची उडी टाक. तिच्या चेहरा आनंद दिसेल आणि ती उद्या पुन्हा पण तुझ्याकडे येईल. आता हे वय वर्ष 11, पण ह्युमन सायकोलॉजी, बिहेवियर सायन्स अँड गिव्ह मोर दॅन एक्सपेक्टेशन, हा कुठल्याही व्यवसायामध्ये लागू आहे, कुठल्याही क्षेत्रामध्ये हे लागू आहे. त्याला काय भाजीपाला विकायला जायला पाहिजे असं नाही आहे. पण हे जी एन्व्हायरमेंट असते, हे एन्व्हायरमेंट साधारणपणे बरीचशी आता मी पिलाने शिकल्यामुळे माझे मारवाडी मित्र खूप आहेत, त्यांच्या घराघरामध्ये हे आहे. ते राजकारण, कला, संस्कृती भांगड बोलत नाही, फक्त पैसा बोलतात. अरे उसने वो धंदा किया, उसने वो फॅक्ट्री लगाया, वो उधर हो गया, वो एक्सपोर्ट कर रहा है. दुसरी भाषाच नाही त्यांच्या टेबलावरची. आपल्याकडे सगळं कला, आर्ट किंवा राजकारण किंवा ह्या गोष्टी बोलल्या जातात. हा आपल्या दोघांमधला डिफरन्शिएटर आहे.
तर थोडी एन्व्हायरमेंट लागते. म्हणून हा समितीमध्ये आपण हा एन्व्हायरमेंट निर्माण करायचा प्रयत्न करतो आहे की हे वातावरण तुम्हाला समजावं, ह्याच्यामध्ये शिकता येतं. माझ्यासारखा म्हणून शिकलेला आहे आणि इथे अनेक विद्यार्थी शिकलेले आहेत, तसं त्याचा तुम्हाला उपयोग व्हावा हाच्या मागचा उद्देश आहे. आम्ही सगळे मेंटर्स इन्क्लुडिंग मी, आम्ही सगळे तुमच्यासाठी उपलब्ध आहोत. फक्त एकच अपेक्षा माझी असते की मला माझी अपॉइंटमेंट घेऊन या. ऐनवेळी फोन केला तर मी वेळ देऊ शकेन अशी खात्री नाही आहे, कारण मी एकदा वेळ दिली की ती दुसऱ्या कोणाला देत नाही. तर हा माझा एक नियम आहे आणि मी माझ्या वेळा पाळतो. तर याच्याकरता आम्ही सगळे तुमच्यासाठी उपलब्ध आहोत. आमच्या परीने आता थोडं पैसे द्यायचं कौतुक झालं, तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की आपल्या महाराष्ट्राची 2-4 चांगली उदाहरणं आहेत. अच्युतराव आपल्या इथं आहेतच की संस्था उभी करण्याकरता त्या माणसाचं रिसोर्सेस असतं सगळं आयुष्य जातं. आता हे तुम्हाला हॉस्टेल दिसतात 50-60 वर्षाची, पण जेव्हा सुरुवात केली अच्युतरावने, जेव्हा काय होतं त्यांच्याकडे, आपले कर्वे आहेत त्यांच्याकडे काय होतं हातामध्ये, एक आणा 2-2 आणा करून संस्था, बिकॉज दे आर नो रिसोर्सेस. केपेबिलिटी आहे, रिसोर्स आर इक्वली इम्पॉर्टंट. त्यामुळे ज्यांच्याकडे रिसोर्सेस आहे, जसं मोर्डेने आपल्याला 2 कोटी रुपये दिले किंवा इतरांनी दिले, या रिसोर्सेसचा उपयोग एक्सपान्शनला उपयोग होतो. आपण जास्त लोकांना फायदा देऊ शकतो. म्हणजे विश्वस्तांकडे क्षमता असते पण रिसोर्सेस नसतात, सगळं आयुष्य याच्यामध्ये जातं. अशा अनेक संस्था मी पाहतो आहे, काही गोष्टींशी संबंधित आहे. त्यामुळं ज्या ज्यावेळी शक्य आहे त्यामुळं ते पैसे दिल्याचा उपयोग तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होईल ही खात्री असते. म्हणून हे पैसे दिले जातात. याच्यामध्ये केवळ सामाजिक भावना आहे, उपकाराची भावना नाही आहे. पण मला त्याचे प्रश्न माहिती आहेत, रिसोर्सेस काय करू शकतो हे माहिती आहे. म्हणून हा माझ्यासारख्याकडनं सुद्धा थोडीशी फुलाची पाकळी द्यायचा प्रयत्न होतो. आपण सगळे या लोकांनी सहभागी व्हावं आणि याचा आत्ताच्या या समितीच्या वातावरणाचा सर्वत्र उपयोग करा. आपले जे मेंटर्स आहेत ते सगळे अत्यंत अनुभवी आहेत, त्याचा उपयोग करा. आणि जर तुम्ही असं मधनं सांगितलं की आम्हाला 10 लोकांना तुमच्याशी बोलायचं आहे, तर आम्ही येऊ कोणी पण, म्हणजे मी स्वतःच येऊ शकेल. पण त्याच्यामागे तुमची काहीतरी तयारी पाहिजे, काहीतरी मानसिकता पाहिजे आणि तुमच्यामध्ये एक जिद्द पाहिजे, दिसली पाहिजे. तर आम्ही सगळे मदतीला तयार आहोत. तुमचं पुढचं आयुष्य चांगलं घडावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि आमचे जे काही रिसोर्सेस आहेत व्यक्तिगत आणि वेगळ्या संस्थांमधले, ते सगळं तुम्हाला उपलब्ध करायचं त्याचा आम्ही प्रयत्न करू. एवढंच या निमित्ताने मी समितीतर्फे सांगतो. आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कृषीप्रधान देश माझा, आम्ही इथं सोनं पिकवतोय, काळ्या मातीतून आम्ही नवनिर्मिती करतोय, नव्या युगाचे इथे उद्योजक घडवतोय. AI ची जोड घेऊन आमचा बळीराजा सस्टेनेबल ॲग्रो बेस्ड उद्योग उभे करतोय, काळ्या मातीचं परीक्षण करत तिचं आयुष्य वाढवतोय. होय, आम्ही उद्योजक घडवतोय. धन्यवाद सर. नक्कीच आम्ही उद्योजक होण्याचा जो मार्ग आहे त्याच्यावर अतिक्रमण करणार आहोत.